नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील घरपट्टी वाढवण्याचा निर्णय आज महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. 3 ते 5% घरपट्टी वाढवण्यात येणार असल्यामुळे यापुढे शहरवासियांना आर्थिक भुर्दण सहन करावा लागणार आहे. आयुक्त अशोक दुडगंटी, महापौर, उपमहापौर, नगरसेवक आणि आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीत घरपट्टी वाढीसह बेकायदेशीर बांधकाम, जमीन खरेदी विक्रीवरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये ठरावावरून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. दरम्यान या सर्व प्रकारांमध्ये सामील असणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर आयुक्त दुडगंटी यांनी हे प्रकरण लोकायुक्तांकडे सोपवणार असल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्रात लंपीच्या आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून खबरदारी म्हणून बेळगाव जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार आणि वाहतुकीवर बंदी घातली. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश बजावलाय. दरम्यान चिकोडी, अतनी, कागवाड, निप्पाणी, रायबाग, कोकाक आणि मुडलगी तालुक्यात लंपीची प्रकरणे आढळलेत. त्यामुळे या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी 16 सप्टेंबरपासून पुढील आदेशांपर्यंत जनावरांचे बाजार आणि वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. बेळगाव केकेकोप सुवर्णसोद नदीच्या कालव्यात आज सकाळी KSRTची बस पलटी झाली. यात महिला परिचालिकेसह काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रवाशांना बाहेर काढलं. दरम्यान या बसमधून 40हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. सुवर्णसोद केकेकोप जवळ KSRTची बस पलटी होऊन परिचालिकेसह काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांची आज महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली. बेळगाव पोस्ट विभागाच्या वतीने शनिवारी मुख्य पोस्ट ऑफिसच्या आवारात पोस्ट जनसंपर्क अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष चन्नबसप्पा होनकट्टी व पोस्ट अधीक्षक विजय वडवणी उपस्थित होते. शिक्षकांची सेवा अमूल्य असून सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भविष्यात कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत उत्तीर्ण होतील असा विश्वास महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. गांधीनगर येथे बेळगाव जिल्हा पंचायत, शाळा शिक्षण विभाग आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक दिन, तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी आणि कला उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न मागील 66 वर्षांपासून धुमसत आहे. दरम्यान नव्या संसदेच्या उद्घाटनादिवशी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात या नव्या संसदेत प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण होईल असं म्हटलं होतं. मात्र मागील 6 दशकांपासून बेळगावसह 865 गावांमधील 25 लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्याचं स्वप्न बाळगून आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमा प्रश्नावर तोडगा काढला. याच पद्धतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर तोडगा काढावा या मागणीचं निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलंय. राष्ट्रीय महामार्गावर सुतकट्टी घाटानजीक क्रेन उलटल्याने आज तब्बल 1 तास वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याने सर्व्हिस रोडवरून वाहनांची ये-जा सुरू झाली. दरम्यान काही नागरिकांनी महामार्ग पोलिसांशी संपर्क साधून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आठवडी बाजारात तेजी असल्याचं पाहायला मिळालं. विविध साहित्यांबरोबर भाजीपाल्याची खरेदी देखील वाढली होती. मात्र काही भाज्यांचे दर पुन्हा हळूहळू वाढू लागलेत, तर काही भाज्यांचे दर स्थिर आहेत. चिखलवाड येथे जनावरांना मोठ्या प्रमाणात लंपी रोगाची लागण झाली असून अनेक जनावरे दगावली आहेत. शुक्रवारी आणखीन एक गाय लंपीची बळी ठरली. आजतागायत अनेक जनावरांना लंपीची लागण झाली असून पशुपालक त्यांच्यावर उपचारासाठी हजारो रुपये खर्च करतायत. मात्र पुन्हा आजाराने डोकं वर काढल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असून चिकोडी नगर परिषदेकडून गणेशोत्सवासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. विसर्जनासाठी नगर परिषदेच्या वतीने चिकोडी शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरींची साफसफाई करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. तसेच पोलीस प्रशासनही बंदोबस्त आणि सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यासाठी कार्यरत आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस सज्ज असल्याचे चित्र चिकोडी शहरात सध्या पाहायला मिळते. कुडची येथील रेल्वे मार्गावर नवीन उभारण्यात आलेल्या पुलावरून आज सकाळी अवजडवर 4 चाकी वाहतुकीला प्रारंभ करण्यात आला. रेल्वे मार्गाच्या दुपदीकरणासाठी कुडची रेल्वे मार्गावरील जुना पूल पाडून नवीन बांधण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली होती. निप्पाणी तसेच ग्रामीण भागात गणेशोत्सव व ईद हे सण शांततेत साजरे करावेत असं आवाहन निप्पाणीचे CPI BS तळवार यांनी केलं. निप्पाणी पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित केलेल्या हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या शांतता बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. हुक्केरी येथील बाबू जगजीवनराम सभागृहात आयोजित दलित समाजाच्या बैठकीत दलित नेत्यांनी विविध विषयांवरून अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं.
दलित समाजाच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दलित समाजातील कार्यकर्त्यांनी तालुका प्रशासनाला दिलाय. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.